पहिले तर सर्वांना श्री स्वामी समर्थ। बघा पाऊस चालू आहे पुण्यामध्ये कंटिन्यू एकसारखा। आता 2-3 दिवसापासून आराम होता, पण आता परत पावसाला सुरुवात झालेली। चांगले शेतकरी लोकांना पाणी पाहिजे होतं। तर गावाकडे बघा आज आहे अजा एकादशी। तर तुम्हाला माऊलींचं दर्शन देते। कळसचं दर्शन झालं तरी पण माऊलींचं दर्शन झाल्यासारखंच होतं। आता माझ्याकडून जेवढं शूट झालं तेवढं, वरून पाऊस पण येत होता, मोबाईल पण ओला होत होता, पण तुमच्यामुळे पण माझं माऊलींचं दर्शन झालेलं आहे कळशाचं सगळं म्हणजे मोबाईल पण ओला होत होता, मग थोडंसं शूट केलं मी, जास्त काही शूट केलं नाही। चला म्हटलं आज माऊलींचं दर्शन घेऊ। आळंदी आमच्यापासून जवळच आहे। ते पांढरं दिसते ना, ती इंद्रायणी नदी आहे। टेरेसवर वरती गेलं ना 5व्या फ्लोअर तर आपल्याला नदी दिसते, इंद्रायणी नदी। ती कळसचं दर्शन घ्या, तुमच्यामुळे माझं पण कळसचं दर्शन झालेलं आहे, माऊलींचं दर्शन झाल्यासारखंच आहे। कळसचं दर्शन झालं म्हणजे बघा पाऊस पण चालू आहे ना मस्त। आणि इकडं तुळशीची पूजा वगैरे सकाळी झालेली होती, देवपूजा पण घरातली झालेली। तुम्हाला पुढे येतो जे एकादशीच्या दिवशी पाणी टाकायचं नसतं तुळशीला, पण चुकून एखाद्या वेळेस टाकलं गेलं जातो। आणि इथं बेलाचं झाड पण होतं, तिथं थोडं पाणी टाकलं, पावसाळ्याचं जास्त पाणी टाकलं की पिवळे पडता पानं। श्री स्वामी समर्थ। कशा आहात? मस्त आहात ना? तर मस्तच राहा। आजचा दिवस तुमच्या चांगला जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना करणारे। आज आहे अजा एकादशी। तर अजा एकादशीच्या दिवशी आपल्याला काही सेवा करायच्या असतात। आपण प्रत्येक एकादशीला ही अजा एकादशी तर आहे, कारण की श्रावण महिन्यातील शेवटची एकादशी आहे। तर आपल्या घरामध्ये म्हणजे शेवटच्या श्रावणच्या सोमवारी आपण ज्या काही सेवा करणार आहोत, 1 दिवसीय पारायण असेल, कोणतीही सेवा असेल, तर ती खूप प्रभावी ठरणारी पवित्र असा महिना आहे हा श्रावण। खूप व्रत वैकल्य आपण केले पूर्ण श्रावणभर। आता 2-3 दिवस राहिलेले आहे श्रावण महिना संपायला, पण जाता जाता आपल्याला काही सेवा करायच्या आहे। म्हणजे आता 2 दिवस राहिलेले आहे। तर आता ही अजा एकादशी, तर अजा एकादशीच्या दिवशी आपल्याला विष्णू भगवानची सेवा करायची आहे। मग शेवटचा म्हणजे श्रावण महिना संपता संपता आपल्याला विष्णू भगवानची सेवा करायची। असं तर आपण रोज आपल्या घरामध्ये विष्णू भगवानची सेवा केली गेली पाहिजे, पण अशा ठराविक वेळेस केलेली सेवा खूप प्रभावी ठरत असेल, त्याचं फळ आपल्याला नक्की मिळत असतं। तर ती सेवा कोणती आहे? तुम्हाला जर पितृदोष असेल, पितृनिवारण करायचं असेल, तर त्याच्यासाठी पण एक सेवा आहे। कोणता ग्रंथ येतो तो पण मी तुम्हाला दाखवणार आहे। एकादशीच्या दिवशी म्हणजे आपण कोणती विष्णू भगवानची सेवा केली गेली पाहिजे, तुम्हाला जी पण सेवा आवडत असेल ती सेवा आपण करू शकतो। तर ते ग्रंथ मी तुम्हाला दाखवणार आहे। तर आपण बघा पितृनिवारणसाठी, संतांसाठी, म्हणजे आपल्या कुटुंबातील म्हणजे ज्या काही समस्या असतात, पितृनिवारण असेल, मुलं चिडचिड करत असतात, म्हणजे मुलं चिडचिड करतो, नवरा चिडचिड करत असेल, घरामध्ये सासू सासरे असतात, असे म्हणजे प्रत्येकांची अशी घरामध्ये चिडचिड होत असते। आणि अमावस्या पौर्णिमा आली की आपल्या घरामध्ये कटकट होत असते। तर आपले हे पितृदोष असतात, ते पितृदोष निवारण करण्यासाठी आपल्याला काही सेवा करायच्या असतात। तर ते सेवा कोणते आणि तो कोणता ग्रंथ आहे, तर चला बघूया आपण। तो ग्रंथ आहे हे बघा, संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथ। हा ग्रंथ एकादशीच्या दिवशी आपल्या घरामध्ये झालाच पाहिजे। या ग्रंथामध्ये इतकी ताकद आहे ना, तर आपले पितृदोष असतील, आपल्या पितृंना आपल्याला शांत करून घ्यायचं असेल, कारण की विष्णू भगवान हे पितरांचे देव मानले जातात, म्हणून एकादशीच्या दिवशी आपल्या घरामध्ये विष्णू भगवानची सेवा झालीच पाहिजे। जर आपल्याला पितृंना शांत करून घ्यायचं असेल, तर पितृदोष किती खतरनाक असतो आपल्याला माहिती आहे। आपल्या ज्याच्या घरामध्ये सतत कटकटी होत असतील, वादविवाद होत असतील, एकमेकांचं पटत नसेल, मुला बापामध्ये पण भांडण होते, अशा बऱ्याच काही कटकटी असतात, मुलांचं लग्न जमत नसतं, हे सगळे पितृदोष असतात। ज्यांच्या घरामध्ये होत असेल त्यांना माहिती पितृदोष किती म्हणजे भयानक असतं, घरामध्ये वादविवाद कटकटी। तर आपल्या घरामध्ये एकादशीच्या दिवशी ह्या सेवा आपल्या घरामध्ये संक्षिप्त श्रीमद भागवतचं 1 दिवसीय पारायण आपल्या घरामध्ये झालं पाहिजे। त्या एकादशी असेल तर सकाळी दिवसभरामध्ये तुम्ही ही सेवा केव्हा पण करू शकतात, पण आपल्याला 1 दिवसाचं पारायण करायचं असेल, आपल्या म्हणजे पितृंना शांत करून घ्यायचं असेल, निवारण करायचं असेल, तर सकाळी लवकर उठायचं आणि दिवसभरामध्ये तुम्ही केव्हा पण ह्या ग्रंथाला बसू शकतात। तुम्ही जॉब करणारे असणार तर लवकर उठायचं, किंवा रात्री पण तुम्ही करू शकतात। जॉबमधून आल्यावर शॉर्टकटमध्ये कामं करायची त्या दिवशी, असं काही असेल ना तर शॉर्टकटमध्ये आवरून घ्यायचं, आणि जमत नसेल तरी पण दुसऱ्या सेवा आहेत त्या तुम्ही करू शकतात। तर बघा, एक संक्षिप्त श्रीमद भागवतचं 1 दिवसीय पारायण आपल्या घरामध्ये झालं पाहिजे। खूप छान असा ग्रंथ आहे हा। काही छोटे छोटे 1 ते 14 अध्याय त्याच्यामध्ये, 1 ते 14 अध्याय आपल्या घरामध्ये झाले पाहिजे।
एकादशीच्या दिवशी फक्त देवघरासमोर दिवा लावायचा आणि असा चौरंग घ्यायचा, तुम्हाला दाखवते. हे बघा, असं चौरंग घ्यायचा, चौरंगावर ठेवायचं, पूजा वगैरे करायची आणि ग्रंथ पठण करताना आपण कोणत्या सेवा करायच्या. आता आपल्याला श्रीमद भागवतचं ग्रंथाचं कथा म्हणजे बसायचं आहे आपल्याला एक दिवस. कोणत्या सेवा करायच्या तर एक माळ श्री स्वामी संकल्पयुक्त करायचं. संकल्पयुक्त सेवा केलं ना आपण तर आपल्याला लवकर त्याचं फळ मिळत असतो. आणि संकल्प केला म्हणजे आपण ती सेवा करूनच घेतो. एका बैठकीत आपल्याला करायचं आहे. आता इथं दिलेलं असतं आपण म्हणजे सुरू करण्याच्या अगोदर दिलेलं असतं आपण कोणत्या सेवा करायच्या त्या. बघा, पहिला अध्याय हे खूप छोटे छोटे अध्याय आहेत, जास्त काही मोठे नाही आहेत. हे बघा, गणपती अथर्वशीष आहे, तुम्हाला दाखवते. आणि या ग्रंथामध्ये दिलेलं असतं आपण कोणत्या सेवा करायच्या. बघा, स्वामी स्थवन झाल्यानंतर 1 वेळा श्री गणपती अथर्वशीष, श्री स्वामी समंत्र मंत्राचा 1 माळ जप, 24 वेळा गायत्री मंत्र, 1 माळ विष्णू गायत्री मंत्र, 1 वेळा पुरुष सुक्त, 1 वेळा श्री सुक्त. आणि ह्या ज्या काही सेवा आहेत ह्या नित्य सेवेच्या पुस्तकात आपल्याला मिळून जातील. म्हणजे हे नित्य सेवेच्या पुस्तकात ह्या सेवा आहे. पुरुष सुक्त, श्री सुक्त, विष्णू गायत्री मंत्र तर इथं दिलेलं आहे 24 वेळा गायत्री मंत्र, 1 माळ विष्णू भगवानची अशी माळ असते. ही पूर्ण 1 माळ करायची आपल्याला विष्णू गायत्री मंत्राची. तर ह्या सेवा करायच्या. मग पहिला 1 ते 14 अध्याय पठण करायची. असं दिवा वगैरे गणपती धूप दीप काय असेल लावून घ्यायची. आणि एक दिवस फक्त 2 तास लागतात या ग्रंथाला. आणि स्पीड जर असेल तर 1.5 तास, नाही तर 1 तासात होऊन जाते, 1-1.5 तासात जायचं म्हणजे. आणि ज्यांना एक दिवसीय पारायण जमत नसेल तर त्यांनी काय करायचंय. हे बघा, ही छोटीशी गीताई आहे, ही पण एकादशीच्या दिवशी आपल्या घरामध्ये झालं पाहिजे. तर तुम्हाला दाखवते. दिंडोरी प्रणीत हे ग्रंथ आहे, छोटे छोटे मराठीमध्ये. हे बघा, तुम्ही 7 दिवस सुद्धा ही गीताई वाचू शकतात, 2-2 अध्याय. जे जॉबवाल्या महिला असतील त्यांना जमत नसेल तर त्यांनी रोज 2-2 अध्याय जरी वाचले ना गीताईचे तरी पण चांगले. पितृंना म्हणजे तृप्त करण्यासाठी, पितृदोष निवारण करण्यासाठी तर 2-2 अध्याय जरी वाचले ना तरी पण चालणार आहे. आणि जर तुम्हाला एक गीताई पण वाचणं जमत नसेल, याचं पण पारायण केलं जातं, याचा आपण करू शकतो संकल्पयुक्त पितृंना तृप्त करून घेण्यासाठी गीताई. आणि हे पण जमत नसेल तुम्हाला गीताई वाचण्याचं तर इथं बघा, विष्णू सहस्त्रनाम आहे, व्यंकटेश स्तोत्र आहे, विष्णू सहस्त्रनामवली, विष्णू सहस्त्रनाम वेगळे आणि विष्णू सहस्त्रनामवली वेगळे. हे बघा, हे विष्णू सहस्त्रनाम इथून समाप्त होतं. आणि हे नामवली 1000 नाव आहेत विष्णू भगवानचे इथं. हे बघा, 1000 नाव आहे, 1001 नाव आहे. आणि इथं मराठीमध्ये श्री व्यंकटेश स्तोत्र हे पण तुम्ही एकादशीच्या दिवशी पठण करू शकतात. प्रत्येक एकादशीच्या दिवशी आपल्याकडून याच्यातून एक तरी सेवा झाली पाहिजे. खूप मस्त आहे. आणि तुम्हाला जर हे बघा, इथं पण छोटंसं आहे व्यंकटेश स्तोत्र नित्यसेवेचं. हे तरी 11 वेळा म्हटलं गेलं पाहिजे एकादशीच्या दिवशी, 11 वेळा. भरपूर अशा काही सेवा असतात. विष्णू भगवानांना जर आपल्याला तृप्त करून घ्यायचं असेल तर, प्रसन्न करून घ्यायचं असेल तर विष्णू भगवानाची सेवा आपल्या घरामध्ये झालीच पाहिजे. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. आणि एकादशीच्या दिवशी तुम्ही सांगितलेल्या सेवांमधून तुम्ही एकतरी सेवा करत जा. तुमच्या घरातील काही समस्या असतील कुटुंबामध्ये तर त्या निवारण होतील. काहींना लगेच म्हणजे काहींना म्हणजे पटकन त्याचं फळ मिळतं. काहींचे म्हणजे कर्म थोडेसे चांगले असतात तर त्यांना पटकन या सेवेचा लाभ मिळू शकतो. तर म्हणून सांगते, तुम्ही या सेवा तुम्ही घरामध्ये करा, तुम्हाला नक्कीच छान अनुभव येतील. आणि आपली कुठलीही सेवा केली असेल तुम्ही तर ती वाया जाणार नाही. त्याचं फळ आपल्याला एक ना एक दिवस नक्कीच मिळतं. असं नाही की एकदा वाचलं म्हणजे आपलं सगळं प्रश्न सुटणार आहेत. एकदा वाचल्याने आपले प्रश्न सुटत नसतात. ते वारंवार प्रत्येक एकादशीच्या दिवशी आपल्याला ह्या सेवा करायच्या असतात. आणि 2-3 वर्षात तुम्ही बघणार तर तुमचं म्हणजे निम्मीपेक्षा पण फरक तुम्हाला घरात जाणवेल की आपण काय होतो आणि काय झालो. तर तुम्ही या सेवा आपल्या घरामध्ये नक्की करून बघा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. तर बघा, मी फोटो टाकलेले आहेत. 700 श्लोकी श्रीमद भागवत कथेचं आपल्याला ग्रंथ वाचायचा आहे एकादशीला. प्रत्येक एकादशीला वाचू शकतात. आणि ह्या सेवा काही मी स्वतःहून सांगितलेल्या नाही आहे. ह्या केंद्राकडून आलेल्या सेवा असतात त्या मी तुम्हाला सांगणार आहेत. आणि ज्या मी करत असते त्याच मी तुम्हाला सांगत असते. आपण जर दुसऱ्यांचं चांगलं केलं तरच आपलं चांगलं होत असतो. म्हणून प्रत्येकाच्या संसारामध्ये काही ना काही अडचण असते, समस्या असतात, वादविवाद असतात.
त्या निवारण होण्यासाठी आपण या सेवा करत असतो. श्री स्वामी समर्थ.